इंजर्ड असताना सुद्धा अप्रतिम खेळ पाहायला मिळाला सर. लाजवाब फटकेबाजी सुंदर. आणि ज्या पद्धतीने तुम्ही अजित सारख्या गोलंदाजांवरती प्रहार केले ते बघण्यासारखं होतं. आमचे दत्ता सर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय ते म्हणजे पंच मॅच चालू करायची नम्रतेची विनंती प्लीज. आपल्यामुळे कोणताही वेळ दौडला जाणार नाही. एकीकडे आहे 48 धावा जे आजच्या दिवसात सर्वोच्च धावसंख्या आहे ते म्हणजे आमचे जावेद शेख साहेबांची. तर कुणाल साहेबांना आज हात खोलण्यामध्ये कुठेतरी आज कमीपणा पाहायला मिळाला. कुणाल साहेबांची बॅट आजपर्यंत बोलत नाही आहे परंतु या निर्णायक क्षणाला निश्चितच चांगली बॅटिंग करेल. परंतु त्यांना रोखण्यासाठी आमचे महेश खेरणार साहेब आहेत आणि शशांक सारखे एक व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर सामन्याला सुरुवात करायची, जास्त वेळ घ्यायचा नाही. सुरुवात करा प्लीज, नम्रतेची विनंती. 4 षटकांचा सामना. जो जिंकेल तो मला वाटतं ट्रायडेंट बरोबर खेळेल. हा इन्क्लूड करून किती मॅचेस उरले? 4. मग 45 मिनिट्स नाही, कधी कधी आता पावसामुळे लेट होतं. नाही, कारण की आपल्याला उजेडामध्येच प्राइस डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते तर त्याकडे लक्ष ठेवायचे आणि जास्तीत जास्त षटक खेळायचं असेल तर आपल्याला कुठेतरी वेळ वाचवावा लागेल. कमेंट्री करते, बोला ना. हा निर्णायक सामना असेल. जो जिंकेल तो पुढच्या फेरीला तयार असणार आहे परंतु जो हारेल तो घरी जावं लागेल त्याला. लो फुल टॉस लाजवाब बॉल आहे परंतु यष्ट्यांच्या मागे भिंत. महेंद्र शिंदे सर लाजवाब आमचे प्रेरणा स्थान आहेत. ते चांगले यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षण करतात, यष्टी रक्षण करतात परंतु खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडनं पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. या दरम्यान दुसरा चेंडू डॉट. पुन्हा एकदा हाय बॅकलिप परंतु चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत का? निश्चितच दुसरी धाव पण होताना दिसत आणि 2 धावेने धाव संख्या वाढते ती म्हणजे 4. धाव संख्या 4. 3 चेंडू 4 धावा.
पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार, परंतु सीमारेषेकडे चांगला तत्पर क्षेत्ररक्षक झेल. पंच बाद आहे का खेळाडू? तो फुलटॉस चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. सर शशांक खूपच म्हणजे चांगला प्लेअर आहे आणि फिल्डिंगसाठी ॲब्सोल्युटली इज फायनेस्ट प्लेअर. लाईक आफ्टर मार्कोदा ना शशांक आणि मया, मग आता शशांक ती खूप चांगलं कॅच घेतली ती. चलो तर गोलंदाजीमध्ये महेश खैरनार साहेब खूप चांगली प्रभावशाली गोलंदाजी पाहायला मिळाली आजच्या दिवसात. पण चांगलं 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 क्रिकेट, चांगल्या Hello. यष्ट्यांच्या मागे गॅदरिंग केलेले अप्रतिम. आजचा दिवस जर गाजवला असेल तर महेश खैरनार साहेबांकडनं, कारण की निर्णायक क्षणाला मागच्या सामन्यामध्ये पण राहुल तुमचा विकेट घेतलेला होता याने. 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4. वाजवा गाणं पण वाजवा चालेल. दिशेला चेंडू येतोय, 1 धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे का पाहूया. आता मात्र मंगेश जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत 2 धाव पूर्ण झालेल्या. धाव संख्या 6. पहिलं षटक खूप चांगलं दर्जेदार आणि जबरदस्त मोठा खेळाडू जावेद शेख सारखा खेळाडू ज्याने आजच्या दिवसात 48 धावांची सर्वोच्च धावसंख्या ज्यांनी केली होती आणि तोच फलंदाज त्यांनी टिपला आणि तो म्हणजे शशांक यांनी उत्कृष्ट दर्जाचा के. पुन्हा एकदा जबरदस्त शॉट ऑफ द डे, मला वाटतं आजच्या दिवसातील अप्रतिम षटकार, पॉइंटच्या डोक्यावर गेलाय षटकार.
हॅलो हॅलो. धावसंख्या 17, 2 षटकाच्या समाप्तीनंतर पण काय समीरचा थ्रो होता बघा. निर्णायक खेळाडूला निर्णायक क्षणी बाद करून परतवले. जो खेळाडू बोलत होता, बॅटची भाषा बोलत होता. आणि जसं त्यांनी मिळालेल्या notice केलं संधीचं की सोनं तो थोडं करणं. स्लो झालाय, लगेच त्यांनी रिॲक्ट केलं. आणि 17 धावांवरती संघ थांबलाय. तो सुरेख फटका पाहायला मिळाला आजच्या दिवसातील. तो म्हणजे कुणालच्या बॅटमध्ये ऑन द राईज बॉल डीप पॉइंटच्या वरून षटकार मारला गेला आणि आजच्या दिवसातील डोळ्याचं पारणं फेडण्यासारखा हा फटका होता. परंतु आता मात्र जे खेळाडू आहेत ते म्हणजे संदीप मेंडिस आणि तुषार, दोन खेळाडू. काय कमबॅक केलं घाऱ्याने, शशांकने. पहिला बॉल षटकार तरी सुद्धा. तर सॅमने जी कलाबाजी दाखवलेली आहे, आपला डायरेक्ट हिटने निश्चितच एक मोठा खेळाडू त्याने पॅव्हिलियन मध्ये धाडलाय. आणि हेच आहे वैशिष्ट्य. मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे प्रत्येक खेळाचं काम आहे. तेच निश्चितच त्याने बखूबी केले, ते म्हणजे समीरने. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. मेंडीच्या बॅट मधून पहिला चेंडू येतोय. पहिला डिक्लेअर झोन मध्ये एक धाव येते. धावसंख्या झाली ती 18. आता उर्वरित 11 चेंडू राहुल सर किती धावा येतील 11 चेंडू मध्ये? धावसंख्या 18 वरती जाते. कमीत कमी 4 ओव्हरला फायटिंग स्कोर मिनिमम 40 तरी पाहिजे सर. बरोबर म्हणाला तुम्ही. 40 काय, रबर बॉल क्रिकेट आहे. रबर बॉल मध्ये जेवढे तुम्ही धावा करणार तेवढ्या कमीच असणार आहे. तुमची गोलंदाजी मात्र आणि क्षेत्ररक्षण समीर सारखे पाहिजे. मिळालेल्या संधीला कसं आपण उपयुक्त आणू शकतो हे आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे. पुन्हा एकदा चेंडू पायाचे वेध घेतोय, निर्धाव चेंडू. आणि सागर आजच्या दिवसात खूप चांगली कमालीची गोलंदाजी केली, परंतु सूर गवसत नाही आहे तो म्हणजे मेंडिसला. पहिला चेंडू निश्चितच डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी आला. बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळायचा होता, परंतु एकच धावांवरती समाधान. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू कसा असणार आहे तो बघावा लागणार आहे, तो म्हणजे सागरचा. आणि हा संदीपची परीक्षा असणार आहे हा चेंडू. ऑन द राईस बॉल. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्या बात आहे यार. दोन्ही जे झेल पकडलेत ला जवाब आहे सर. खूप जबरदस्त. वाजवा डीजे. तर 20 धावा झालेले आहेत. आणि दारुगोळा म्हणजे आमचे मोहनराव साहेब मैदानात गोलंदाजी भरपूर चांगली करतात, परंतु त्यांचे 88 षटकार पण. रिवर्स. आजच्या दिवसातील पहिला रिवर्सचा फटका पाहायला मिळतोय. आजचा दिवस जर मी पाहिला तर पहिला हा डावखोरा खेळाडू म्हणून खेळताना दिसतोय. भिंतीला पार करणं मोठी कलाबाजी करावी लागणार आहे. धावसंख्या 22. परंतु आजच्या दिवसातील पहिला रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय मोहनराव यांच्या बॅटमधून. धावसंख्या 22. तिसरं निर्णायक षटक, शेवटचा चेंडू असणारे या षटकातील
सागर यांचं. सागर खूप चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात पाहायला मिळाली. आता हा शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू त्यांचा असणार आहे. लो फुलटॉ चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एक धावेसाठी. धावसंख्या 23 वरती थांबली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. डीजे वाजवायचं एक गाणं. आकुट टप्प्याचा चेंडू मात्र अवांतर. धाव संख्या 1 ने वाढते ते म्हणजे 24. 6 चेंडू. राहुल सर किती धावा होतील 6 चेंडू मध्ये? आता झालेत 24. किती धावा? बॅकफुटला जाऊन खेळला गेलेला हा फटका 1 धाव. 10 रन. 10 रन. अच्छा. अमित कडे खूप चांगली गोलंदाजी आहे, चांगला टप्पा आहे, चांगले वळणदारपणा आहे. मात्र हा सामान्य खेळाडू नाही, तो म्हणजे मोहनराव. पुन्हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. मोहन सर रिव्हर्स जास्तीत जास्त खेळात. 4 चेंडू उरलेले आहेत. फटकेबाजी करायची असेल आणि फलंदाज बाद होतोय. यष्ट्यांच्या मागे आमचे महेंद्र शिंदे सर. वाजवा डीजे. धावसंख्या पुन्हा एकदा चांगलं 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 कमबॅक आणि तेवढीच चांगले यष्टीरक्षण. किती बॉल आहेत? शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. 1 टू गो. धाव संख्या 26 वरती थांबले. काय गोलंदाजी आहे साहेब. जादूगर तर खरा हाय. शपथ. जबरदस्त जबरदस्त आणि जबरदस्त. किती रनची ओव्हर टाकली? एक नाही, एक वाईट आहे. एक वाईट टाकले, 2 वाईट ना. 2 धावांचा षटक हाताळला. वेल डन यार अमित. होते तुम्ही कुठे आहात? ओनर्स प्लीज इकडे असेल ना तुम्ही तुमच्या टीमला घेऊन ग्राउंडवरती या. लाईनमन साठी कोणच नाहीये.
विहान सुपर किंग्सचा एकही खेळाडू लाईनमॅनसाठी दिसत नाहीये. आता एक मला दिसलाय गिरीश आणि तिकडे आरडी उभा आहे. अमित शिंदे, अरुण गवते, कुठे आहात तुम्ही? सोपान बालेराव, सूर्यकांत बाळा, तर लाईनमॅनची जबाबदारी प्रत्येकाची आहे, तर याची दक्षता घ्यायची आहे. जे ओनर्स आहेत आणि कर्णधार आहेत त्यांनी निश्चितच आपले खेळाडू लाईनमॅनच्या कामासाठी पाठवून द्यायचे आहेत. ते ग्राउंडच्या बाहेर बॉल चॉईस करायचा आहे पटकन साहेब आणि मॅचला सुरुवात करायची आहे प्लीज. किती धावांचं लक्ष आहे? 27 ना, 27 धावांचं लक्ष असणार आहे आणि 2 फलंदाज मैदानात पाठवून द्यायचे त्वरितच प्लीज. नाणेफेकीचा कौल होतोय तो म्हणजे ट्रायडंट आणि स्वस्तिक. ट्रायडंट आणि स्वस्तिक या 2 संघादरम्यानचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. एकीकडे स्वस्तिक आणि दुसरीकडे आहे ट्रायडंट. हां, आपले सर्वांचे लाडके आणि प्रेमळ व्यक्तिमत्व निलेशजी सोनुले साहेब आमच्या समालोचन कक्षात येण्याची विनंती करतो मी. निलेश सर, तुम्हाला भेटायची खूप आतुरता लागलेली आहे, प्लीज यायचे आपण समालोचन कक्षामध्ये. तर थँक्यू, तुम्ही या. तर गोलंदाजीसाठी पहिलं षटक आहे निहाल सर, निहाल कदम. तर स्वस्तिक नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया त्यांच्या प्रयत्नाला किती यश येते. RCS चे मणिबाई बघा स्वतःहून लाईनमन साठी चालले आहेत. थँक्यू मणिबाई, शैलाबाई फॉर द सपोर्ट. हाच सपोर्ट आम्ही विहान सुपर किंग आणि जिजाला यांच्या ओनर कडून एक्सपेक्ट करतोय. सोपान बालेराव, अरुण गवते, प्लीज तुम्ही ग्राउंड वरती या. तुमच्या मॅच झाल्यात म्हणून घरी जाऊ नका. अजूनही 3 मॅच उरल्या आहेत, सेमीफायनल राहिल्या आहेत, फायनल राहिली अजून. चला मॅचला सुरुवात करायची, कोणत्या विलंब होणार नाही याकडे लक्ष द्यायचं. पंच आपण ताकीद द्यायचे प्लीज, नम्रतेची विनंती, मॅचला सुरुवात करा. पहिला चेंडू अतुल बने साहेबांकडनं तुषारसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तुषार खूप मोठा खेळाडू आहे आणि चाहता वर्ग इथे आहे, तुमचा सर्वांचा चाहता वर्ग आहे, परंतु रोख रुपये 500 आलेले मिळणार आहेत तुम्हाला प्रत्येक षटकाराला अतुल बने साहेबांकडनं. आज ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जे टी शर्ट्स परिधान केलेले आहेत खेळाडूने मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत, अतुल बने साहेब यांच्याकडनं पुरस्कृत आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद अतुल सर. आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका जातोय सीमारेषेकडे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चंद्रकांत साहेब जोपर्यंत चेंडू फेकी करतील 2 धावा पूर्ण होताना आणि शशांक जोपर्यंत मैदानात आहे, हे 27 धावांचं लक्ष माझ्या मते राहुल सर कुठेतरी कमी वाटतंय. सर आता एक ट्विस्ट तुम्ही बघा, तुषारला त्या लोकांनी ओपनिंगला पाठवलंय, अगोदरच्या मॅचेसला तो ओपनिंगला नाही आलेला. मग ह्या चेंजेससाठी आपण बघू. तुषार एक चांगला बॅट्समॅन आहे, त्याच्यावर टीमनी म्हणजे फेट ठेवलाय आणि बघू आता तो कसा परफॉर्मन्स करतो तो. पण निहाल सरांची गोलंदाजी निश्चितच महत्वपूर्ण असणार आहे. पुन्हा एकदा पॉइंटच्या दरम्यान चेंडू खेळून काढला, 1 धाव पूर्ण होत आहे, परंतु अरोराजी जोपर्यंत चेंडू फेकी करतील तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होत आहे. शशांक आणि सर मला वाटतं तरी हे 2 खेळाडू आहेत ना, सिंगल डबल वरती भरोसा ठेवतायत आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत आणि हे खूप घातक आहे अपोजिट संघासाठी. रन तर कंटिन्यू तुम्ही जसं बोलले बरोबर आहे सर की सिंगल डबल्स, पण एक विशेष म्हणजे स्पेशालिटी सांगतो सर, ते मालक ते निहाल सर पहिली ओव्हर टाकतात, ते कधीही प्रॅक्टिसला नसतात, ते डायरेक्ट आता टुर्नामेंटला पहिली ओव्हर. आणि खूप चांगली बॉलिंग केली आतापर्यंत सरांनी. झेल होतोय का कुणाल आणि कुणाल खतरनाक जबरदस्त झेल, जबरदस्त. पहिलं तर गाणं वाजलं पाहिजे.
डेंजरस कॅच होता आणि खूप डिफिकल्ट कॅच होता तो. पण स्पेशालिटी बनून निहाल सरांनी खूप चांगली बॉलिंग केली. तुम्ही ज्या पद्धतीने जिद्द आहे ना माणसाची, कोणत्याही आव्हानाला तोडून टाकते. आणि पहा टीट फॉर टॅटचं उत्तर देतोय हा खेळाडू. कोण आहे? एकदा वाढते ती म्हणजे 13 धावा. निहाल सरांचं षटक झेल घेतला, सुरेख खेळ. परंतु आता मात्र या प्रमोदने सामन्याची सूत्र हातात घ्यायला सुरुवात केलेली आहे. 2 चेंडूमध्ये 8 धावा, 1 षटकार, 2 धावा असं त्याचं समीकरण पाहायला मिळते. आणि जे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानात पाहायला मिळालं तिथे आक्रमकताची जोड मिळालेली आहे, ती म्हणजे प्रमोदच्या 1 षटकाराने ही रूपरेषा बदललेली आहे. कारण की 27 धावांचं लक्ष आहे आणि कमी धावा आहेत, तुम्हाला डिफेंड करावे लागतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र अजून 14 धावांची गरज. आणि कुठेतरी सामना बॅकफुटला जाताना दिसतोय, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा संघ मराठा. कारण की 27च धावांचं लक्ष आहे, करायचंय फक्त. संदीप मेंडिस 18 बॉलर सर, 14 रन्स 18 बॉलर ना 3 ओव्हरला. पण आता पण हा फिरकीचा जादूगर आपला युनायटेड स्पोर्ट्सचा. आता ही मॅचेस कुठं नाही गेली सर, 14 रन्स पण खूप आहे. एखादी 2 विकेट पडली की मॅचेस म्हणजे वन साइडेड नाही होऊ शकत. आणि क्रिकेट आहे ॲज यू न्यू, काही बोलू नाही शकत आपण. आणि हा सर्वात त्यांचा हुकुमचा एक्का आहे मेंडिस. बघूया आता या ओव्हरला हे लोक कसं डिफेंड करतात बॅट्समॅन आणि बॉलर. नाही, निहाल सरांनी खूप चांगले षटक हाताळलं होतं. पहिल्याच चेंडूवरती मोठा फलंदाज बाद केला, परंतु 1 षटकार लागला. कारण की धावाच कमी आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी त्या रोखाव्या लागतील. आता मात्र संदीप मेंडिस गोलंदाजीसाठी एक चांगला गोलंदाज आहे, खास करून फिरकीचा जादूगर मगाच्या म्हटलं होतं कोणीतरी. परंतु मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतलेला टी-शर्ट परिधान आहे त्याच्या अंगावरती. पहिला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आणि जबरदस्त तुषार. सर मी बोलतोय ना, तो फिरकीचा आणि इथं स्टंपचा मागे जावेद सरांचा एक्सपिरियन्स, हा मॅच वन साइडेड नाही होणार सर. नाही, मी निश्चितच झाली. आम्हाला तेच कश्मकश पाहायला आवडणार आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच गेली पाहिजे. लो स्कोरिंग आहे, परंतु ती मजा आम्हाला घ्यायची. तर जावेद सर त्यासाठी निश्चितच प्रयत्नाची पराकाष्ठा करणार. आणि संदीप आता पाहूया, पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू कसा असणार आहे, फलंदाजाला कुठे अडकवणार आहे, त्याची रणनीती मैदानात पाहायला मिळते. अवांतर चेंडू टाकला तर सामन्यापासून तुम्ही लांब जाणार आहे. धाव संख्या 14. सर तुम्ही बघू शकता बॉलर वर किती म्हणजे भरोसा आहे, की म्हणजे नाही भरोसा आहे म्हणजे ऑफ साइडला रबरला आपण 30 यार्डला 3 प्लेयर, म्हणजे तुम्ही काय बॉलिंग अटॅक असेल त्याची. 17 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा सरळ खेळलेला आहे स्टेप अप होऊन, आणि मात्र ही झालेली चूक आहे का? कुणाल चेंडूच्या मागावरती सीमारेषा बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी. धाव संख्यामध्ये बदल होताना दिसतोय. धाव संख्या झाली आहे ती 18. वाजवा, गाणं वाजवा. कारण लास्ट 2 मॅचेसला तो खूप खालती आलेला, जसं राम सरांनी बोललं, खूप चांगला बॅट्समॅन आहे तुषार, पण त्याला चान्स घ्यायला पाहिजे. आणि निश्चित कुठं ना कुठं
टीमने ऐकलं आणि त्याला ओपनिंगला चान्स दिलं. माझं मत थोडंसं वेगळं असणार आहे, कारण की प्रत्येक खेळाडूला संधी आणि कोणते खेळाडू चालून चांगलं काम करू शकतील का यासाठी प्रयत्न केला होता कॅप्टनने. आणि आता मात्र आता त्याचे जे खास खेळाडू आहेत त्यांच्यावरती विश्वास जास्त आहे आणि तेच आता ते काम करताना दिसत आहेत. धावसंख्या झाली ती 19 8 धावांची गरज. जबरदस्त फटका, जबरदस्त. किती डिक्लेरेशन, एक धाव डिक्लेरेशन, पंचांचा डिक्लेरेशन येते. धावसंख्या 20. आता मात्र 7 धावांची गरज आहे. खूप प्रयत्न करतोय गोलंदाज परंतु यश येत नाहीये, कारण की त्याच्याकडे डिफेंड करण्यासाठी जास्त काय राहिलेलंच नाहीये सर. एक्चुअली सर रन नहीं है तो बैट्समैन प्रेशर नहीं है, इजीली सिंगल डबल्स खेल रहे हैं. नो डाउट, लेकिन बॉलर बहुत अच्छी परफॉर्मेंस दिखाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन अब 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 कुणाल बोरकर के ऊपर से ये छक्का, जिस का शॉट ऑफ आपने द डे. जसं तुषारवर टीमनी हे दाखवलं की यस यू कॅन डू इट, तसंच चांगलं परफॉर्म करतोय. धावसंख्या 26 झालेले. 1 to win. गुड बॅटिंग भाई. वाजवा गाणं, वाजवा मस्तपैकी एक चांगलं गाणं वाजवा. आणि वेल प्लेड तुषार. SBS सेमीफायनल मध्ये जातोय महेश खेरनार साहेब. सेमी मध्ये जातोय, सेमीफायनल. हा मगाशी भिजत होता, हा इथे ठेवलेला मी, नाही भिजू नाही दिला. मॅन ऑफ द मॅच महेश